सायंकाळच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर ढालघर फाट्याजवळ एक एसटी बस रस्त्याच्या मधोमध बंद पडून प्रदीर्घ वेळ उभी असल्याचे एका युवकास निखिल वाले याच्या निदर्शनास आले। सदर बस जर रात्रभर तशीच उभी राहिल्यास नक्कीच पाठीमागून येणारे वाहन धडकणार व मोठा अपघात होणार हे लक्षात येताच निखिल वाले यांनी तात्काळ आमच्या प्रतिनिधीस व्हॉट्सअपद्वारे सदर माहिती देऊन विनंती केली आहे की आपण माणगाव एसटी डेपोत याबाबत कळवा की एसटी बस जवळ वाहन चालक अथवा वाहक यांपैकी कोणीही नाहीत, तरी एसटी बस तेथून काळोख पडण्याआधी तात्काळ हटवण्यात यावी, कारण बंद पडलेली एसटी बस रात्री अंधारात एखादे अन्य वाहन धडकल्यास अपघातास आमंत्रण ठरू शकते। बंद पडलेल्या एसटी बसला मागील टायरच्या मागे मोठा दगड ठेवण्यात आला होता, जेणेकरून बस रिव्हर्स जाऊ नये। आमच्या प्रतिनिधींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माणगाव आगार प्रमुख यांना संपर्क साधून झालेला प्रकार सांगितलाय। रात्री उशिरा मुरुड आगार कर्मचाऱ्यांनी येऊन पुढील कारवाई करून महामार्ग मोकळा केलाय व संभाव्य धोका टळलाय। वेळीच प्रसंगावधान दाखवून निखिल वाले या युवकाचे सर्वांनीच कौतुक केले आहे। नमस्कार, माझं नाव निखिल वाले। काल संध्याकाळी 5च्या सुमारास मी लोणेरेहून माणगावला येताना मला ढालघर फाट्यावर महाड मुरुड ही एसटी बस रस्त्याच्या मधोमध बंद पडलेली दिसली। सदरच्या बसला बाजूला करण्यासाठी पुरेशी जागा असताना देखील ती बस बाजूला काढण्यात आलेली नव्हती। मी संध्याकाळी 6:30च्या टायमाला परत जाऊन एकदा चेक केले। सदर ठिकाणी बस रस्त्यातच उभी होती। आता काळोख पडणार होता। रात्री एखादे मागून वाहन येऊन बसला ठोकून मोठा अपघात होण्याची शक्यता होती। त्याच्यामुळे मी आमच्या व ती बस उभी होती त्या बसला इंडिकेटर नव्हते, त्या बसला रिफ्लेक्टर पण नव्हता, फक्त एक झाडाची फांदी लावून ठेवलेली। म्हणून अपघात होण्याची शक्यता बघून मी आमच्या स्थानिक पत्रकार यांना फोन केला व सदरची माहिती माणगाव बस आगाराला कळविण्यास सांगितले। तात्काळ बस आगारात फोन केला व अर्धा पाऊण तासात ती बस टोचन करून एसटी आगारात नेण्यात आली। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।